तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रोज संध्याकाळी शाळा संपून मुलं घरी आली की त्यांना खायला काय द्यायचं हा प्रश्न सगळ्या आयांसमोर असतो. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण आलोय ठाण्याला मिसेस मौसमी घाणेकर यांच्या घरी. तर चला त्यांच्याकडनं काही छान छान रेसिपी शिकूया आणि हो त्यांच्याशी भरपूर गप्पा सुद्धा मारूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही काय करता? मी डॉक्टर आहे, बेसिकली होमिओपॅथिक डॉक्टर आहे. ओ वाव. आणि प्रॅक्टिस कुठे करता? प्रॅक्टिस मी घरीच करते. घरीच करते म्हणजे घरीच पेशंट येतात. ते ऍक्च्युली सोयीचं आहे जरा, सोयीचं. कुठे जावं लागत नाही अजून. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी मिस्टर आहेत आणि मुलगा आहे मला. आणि मुलगा कितवीत आहे? मुलगा 5वीत आहे. 5वीत गेला. व्हेरी गुड. म्हणजे आता सेकंडरी स्कूल चालू झालं. आणि मिस्टर काय करतात? प्रायव्हेट कंपनीत आहे, इंजिनियर आहे. ओके. आणि तुम्ही मूळ कुठच्या? मी मूळची रायपूरची. अरे वा. रायपूर म्हणजे नेमकं कुठे आलं? छत्तीसगड. म्हणजे तुमचं माहेर रायपूरला? आणि सासर? सासर नागपूरला. नागपूरला. ओके. आणि मग तुम्हाला माहेरी आणि सासरी असा खूप फरक जाणवला का लग्नाआधी आणि नंतर? नाही, खूप फरक नव्हता. सगळ्या खाद्य संस्कृती वगैरे सगळी सेम? खाद्य संस्कृती सेम आहे. नाही. कशा प्रकारचं जेवण असतं जास्त करून? म्हणजे जास्ती तेलकट नाही, तिखट नाही, ज्या प्रकारचं मलाही आवडतं. म्हणजे तुमच्या सासूबाईंना असा कुठला पदार्थ तुमच्या हातचा आवडतो? त्यांना माझ्या हातचं मी नवीन नवीन जे स्टफ भाज्या करते म्हणजे त्या त्यांच्या तेव्हा तेवढ्या नव्हत्या ना. म्हणजे पारंपरिक नाही, पारंपरिक नाही, आजकालचे पदार्थ. तर त्या त्यांना आवडतात. वाव. आणि त्यांच्या हाताखाली तुम्ही असे काही स्पेशल पदार्थ शिकला? त्यांच्या हातलं पारंपरिक म्हणजे सुरळीच्या वड्या किंवा तुम्ही वरणफळं म्हणा, त्या त्यांच्या हातच्या मला खूप आवडतात. मी आधी त्यांना करायला लावते, म्हटलं त्या तुम्ही करा. आणि त्यांनी तुम्हाला थोडंसं शिकवलं लग्नानंतर. आणि लग्नाआधी आईकडून ते बरंच काही शिकायला लागलं. तुमच्या माहेरी कोण कोण असतं? माहेरी आई वडील आहेत मला. एक भाऊ आहे, तर भाऊ माझ्या दुबईला असतो. ओके. आणि आई वडील रायपूरला असतात. नाईस. मग आज तुम्ही आम्हाला कुठले असे इनोव्हेटिव्ह पदार्थ दाखवताय, वेगळे काहीतरी हेल्दी? आज मी तुम्हाला ओट्स थालीपीठ, सोयाबीन करी आणि मूग करारा मसाला. मूग करारा मसाला. ओके. सगळं खूप इंटरेस्टिंग साऊंड करतायत. आपण अजिबात वेळ न घालवता लगेच करायला घेऊया. आपली पहिली रेसिपी कोणती? आपण आता करतोय ओट्सची थालीपीठ. ओट्सची थालीपीठ. मला साहित्य सांगता? चालेल. आपण जास्ती घेतोय ओट्स, टोमॅटो, कांदा, गाजर, काळी मिरी पावडर, तिखट, मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर. ओके. तर आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत? सगळ्यात आधी आपण ओट्स घेऊया बाउलमध्ये. हे तुम्ही भाजून घेतलेत का आहेत तसे? नाही, आहेत तसे जसे मार्केटमध्ये मिळतात तसेच घ्यायचे आपण. ओके. व्हाईट ओट्स. सगळे घालू हे? हो. आता आपण कांदा घेऊया बारीक चिरलेला. तो घालूया. तोही आपल्याला सगळाच लागेल. एक मीडियम कांदा घेतलाय मी. ओके. पूर्ण घ्यायचा. थालीपीठ कांद्याशिवाय होतच नाही मला वाटतंय. त्यांनी खमंगपणा येतो कांद्याला. फक्त उपासाचं सोडून. बरोबर. गाजर घेऊया बारीक किसलेला. गाजरामुळे जास्त हेल्दी होते ना? हेल्दी होतं आणि मुलांना चांगलं आहे ना खायला. हो. आणि त्यांना पटकन कळत पण नसेल की त्यात गाजर आहे म्हणून. त्या निमित्ताने व्हिटॅमिन ए थोडंसं पोटात. बरोबर. टोमॅटो, तिखट. ही डिश तुमच्या घरी कोणाला आवडते सगळ्यात? ही डिश ऍक्च्युली मलाच आवडते. अरे वा. कारण वेट लॉस साठी ही डिश खूप चांगली आहे. टेस्टी पण आहे आणि तुम्हाला मदत करते. ट्रू. म्हणजे मी घरी करून बघायला पाहिजे. त्याच्यामुळे माझीच फेवरेट डिश आहे. काळी मिरी पावडर चवीपुरते. ओट्स खूप हेल्दी असतात ना आणि इव्हन हार्ट ट्रबल साठी चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होतो बॉडीवर त्याचा. थोडंसं मीठ.
आणि कोथिंबीर ही सगळी घालूया. कोथिंबीर चांगली लागते. आता काय करणार? आता हे आपण याचं ओके, पाणी घालून पाणी घालून घेऊया. घालू. हो घाला थोडं. पण ह्याला बाइंडिंग तुम्ही काय वापरलं नाहीये, ते राहतं का तसं? ते राहतं. ओके. पाणी घाला थोडं, म्हणजे थोडंसं ओलसर राहिलं ना की ते तव्यावर आपल्याला पसरवायला बरं पडतं. अच्छा, आपण डायरेक्ट तव्यावर म्हणून बाइंडिंगची गरज नाही. हो. ते हे आपलं आता भिजवून झालं. ओके. आणि हे आपण हे ठेवायला लागतं थोडा वेळ का लगेच आपण? नाही लगेच आपण करायचं. ओके, मग आता ते थापण्याची तयारी थापण्याची करूया. तयारी. आता आपण हे थापून घेणार ना? आता आपण थापून घेऊया. तेल घालू का? थोडं. दोन्ही बाजूनी परतलं की आपलं ओट्सचं थालीपीठ आहे. थालीपीठ ते तयार. कशाबरोबर खातात असं? हे आपण टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकतो किंवा हिरवी चटणी असेल तर. ओके. आणि डाएट कॉन्शियस लोकांनी हिरवी चटणी नाही घ्यायची, कारण त्याच्यात पुदिन्याची खोबरं घ्यायची. असतं. हो, खोबऱ्याची हा, चटणी नाही घ्यायची. त्याच्यामुळे केचप थोडा घेऊ शकतो आणि असंही छान लागतं. आता हे आपण उलटून घेऊया. ओके. दुसऱ्याही साईडने आपल्याला करता येईल. करता हो. अरे वा, खरंच काहीच बाइंडिंग लागलं नाही त्याला. हा, नाही लागत. आणि ओट्स तसे शिजायला 3 मिनिटं घेतात. ओ, सो पटकन पटकन होतात. आपली रेसिपी आता तयार आहे. तयार आहे. तयार. रेसिपी तयार आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ओट्सचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओट्स, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं गाजर, मिरपूड, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ओट्स घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, गाजराचा किस, बारीक चिरलेला टोमॅटो, तिखट, मिरपूड, मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्रायपॅनवर तेल गरम करून त्यावर या मिश्रणाचं थालीपीठ थापून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. आता आपण वळूया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी कुठली? पुढची रेसिपी आपण करतोय मूग करारा मसाला. मूग करारा मसाला. मला नावच खूप इंटरेस्टिंग वाटतंय. मला साहित्य सांगता? चालेल. त्यासाठी आपण घेतोय भिजवून वाटलेली मूग डाळ, दही, जिरं, धनेपूड, गरम मसाला, आलं आणि मिरचीची पेस्ट, हिंग, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, कोथिंबीर आणि मीठ. तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी आपण भिजवलेली जी वाटलेली मूग डाळ आहे ती आपण आधी घेऊया बाउलमध्ये. ओके. ही किती वेळ भिजवली आहे साधारण? ही आपण 4 तास भिजत घालायची आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये भरड वाटून घ्यायची. एकदम फाईन नाही ना? एकदम फाईन नाही. ओके. आणि ही आपण थोडीशी राहू देऊया, कारण ही मला नंतर जो मसाला आहे मूग करारा, आपण आता आधी मूग करारे करूया. ओके. आणि मसाल्यामध्ये घालायला मला हे थोडंसं आपल्याला मिक्स करावं लागेल. ओके. सो एका मोठ्या वाटीतले हे 2 चमचे आपण वगळून ठेवूया. ओके. आणि ह्याच्यात आपण आलं आणि मिरचीची पेस्ट, मीठ, आता आपण काय करायचं याचं? आता आपण हे डीप फ्राय करून घ्यायचे. ओके. मग आधी तेल तापायला ठेवूया. आता आपण ह्याची भजी करून घेणार. भजी करून घ्यायची. नुसती पण छान लागतील ती. नुसती छान लागतात सॉस बरोबर. हे पण तळून घेऊया. ती थोडीशी एक्स्ट्रा झाली तरी हरकत नाही. असं चालेल ना. काही लोक ह्याच्यात सोडा पण घालतात ना, ते थोडेसे हलके व्हायला. पण सोडा घालण्यापेक्षा आपण गरम तेलाचं मोहन घातलं ना तर ते जास्त हेल्थ वाईज पण जास्त चांगलं ते. हे आपण जरा लालसर कुरकुरीत थोडीसं तळायचे म्हणजे तयार आहे. या डाळींसाठी असं म्हणतात की ह्या भिजवून तुम्ही वाटल्या की लगेचच तळायला घ्यायच्या, नाही तर तेल जास्ती लागतं. ओ, सो ते ठेवून द्यायचं नाही? ठेवायचं नाही. म्हणजे उडदाच्या डाळीसाठी सुद्धा हे आहे की ती लगेचच तुम्ही त्याचे दही वड्यासाठी आपण जे वडे करतो ते लगेच केले ना की ते तेल कमी शोषतात, नाहीतर त्यांना तेल जास्ती लागतं. खूप इंटरेस्टिंग टिप आहे ही. हे आता आपले झाले. ओके. काढायचे. आणि आता ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? ह्याच्यानंतर आपण आता ते मसाला जो आहे ह्याचा त्याची तयारी करूया. ओके. मग आता त्याची तयारी आहे. आता आपण काय करणार? आता आपण त्याच्या मसाल्याची तयारी करू. त्याच्यात जी ग्रेव्ही असते ती दह्यापासून बनवायची आपण. ओके. त्यासाठी आपण दही घेऊ आधी. सगळं घेऊ हे? हो. एक अंदाजे 200 ग्राम घेतलाय मी. ओके. आता आणि ह्याच्यात आपल्याला पाणी आधी आपण हे घालूया, आलं आणि मिरचीची पेस्ट. किती? थोडी आलं. अजून थोडी आलं. हा. आणि मीठ थोडं. पाणी घालून ह्याला आपण फेटून घ्यायचं. ओके. जेवढं दही आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आपण. आपल्याला ते ग्रेव्हीसाठी. बस बस बस.
हे चांगलं आपण याच्यात फेटून घ्यायचं हे. आणि आता आणि मग याला आपण फोडणी द्यायची. ओके, माझी फोडणीची तयारी करू. फोडणी द्यायची. आता काय करायचं? आता आपण थोडं तेल घालूया. गरम झाल्यावर मग जिरं. ह्याच्यात तुम्ही म्हणालात की दही बेस्ड करणं जास्त चांगलं, म्हणजे अजून पण काही प्रकार असतात का ह्याच्यात? बाकी तुम्ही मुगाचे जे आपण हे केलेत आता करारे, ते तुम्ही दुसऱ्याही ग्रेव्हीमध्ये करू शकता ना. कशा टाईपची ग्रेव्ही असते ती? म्हणजे तुम्ही कांदा लसूण घालू शकता. आपण जसं ह्याच्यात कांदा नाही घातलाय ना, तर ते आपण घालू शकतो. आता हिंग ते आपण घालू शकतो. कांदा लसूण आपण नॉर्मल ग्रेव्ही करतो तशी घालू शकतो. हिंग, हळद, आता हे धनेपूड, गरम मसाला, तिखट आणि थोडा कढीपत्ता. तो फोडणीत टाकला की करपतो म्हणून थोडा नंतर टाकायचा. अच्छा, ओके, आधी नाही टाकायचा. हा, म्हणजे फ्लेवरही राहतो त्याचा. हा आपण चालेल सगळं घातला तरी. आता आपल्याला ह्याच्यात 2 चमचे ती वाटलेली जी भिजवलेली मुगाची डाळ आहे ती घालायची. आपण जी वगळली हा, होती ती ह्याच्यात घालायची. आणि थोडंसं पाणी लागेल आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आपण. हा, थोडं घाला, हळूहळू थोडं. बस. ह्याच्यात आपण आता जे दह्यात आलं आणि मिरचीची पेस्ट घालून जे ठेवलं होतं ते आता ह्याच्यात मिक्स करायचं. सगळं घालू का हळूहळू घालू? हळूहळू. गुठळ्या होती. हो, ह्याच्यात आपण थोडं मीठ घालूया आता, कारण मगाशी आपण दह्यात थोडं घातलं होतं, तर आता थोडंसं मीठ पुन्हा घालावं लागेल. त्या अंदाजाने घातलं पाहिजे, नाही तर डबल पडेल. कारण आपल्या त्या करारेमध्येही मीठ आहे ना. आणि हे कमी एकदम लो गॅसवर करायचं का, नाही तर दही लगेच ते दही असं ते म्हणजे फाटतं म्हणतात ना कढी. हा, म्हणून ते थोडंसं लो गॅसवर ठेवून त्याला उकळी येऊ द्यायची. आणि आपण कढी करतो तेव्हा पण खूप सावकाश करायला लागते, तर ती फुटते. आता ह्याच्यात आपण काय करणार अजून? आता ह्याच्यात आपण हे उकळी आली की बंद करायचं. आणि जेव्हा आपल्याला सर्व करायचं असेल त्याच्या आधी आपण जे करारे काढून ठेवलेत मुगाचे ते त्याच्यात ऍड करायचे. बरं, मग आता ह्याला उकळी आली की पण लगेच डिश सर्व करूया, कारण ती खूप टेम्पटिंग दिसते. चालेल. आता आपण काय करणार? ही आपली ग्रेव्ही तयार आहे, आपण काढून घेतली. आता आपण सर्व करायच्या आधी फक्त हे करारे घालायचे. फक्त ते आधी नाही घालायचे कारण ते मऊ होतात, म्हणून आपण करारे आहे म्हणून ते सर्व करायच्या आधी घालायचे. हे घालताय? हो. आणि आपण कोथिंबीर गार्निशिंग करायला. सो आता आपली डिश खायला तयार आहे. तयार. ऐकलत ना, डिश खायला तयार आहे. पट्टापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. मूग करारा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेली मूग डाळ, दही, जिरं, धणेपूड, गरम मसाला, आलं मिरची पेस्ट, हळद, तिखट, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवून वाटलेली मूग डाळ घेऊन त्यामध्ये आलं मिरची पेस्ट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये या मिश्रणाची भजी कडकडीत तळून घ्यावीत. एका बाउलमध्ये 200 ग्रॅम दही घेऊन त्यामध्ये आलं मिरची पेस्ट, मीठ आणि पाणी घालून ते फेटून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये धणेपूड, गरम मसाला, तिखट, कढीपत्ता, 2 चमचे भिजवून वाटलेली मूग डाळ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये दह्याचं मिश्रण आणि मीठ घालून ते उकळून घ्यावं. ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्यामध्ये मुगाची भजी घालून वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. तर पुढची रेसिपी कोणती? पुढची आपण करतोय सोयाबीन करी. सोयाबीन करी. मला साहित्य सांगणार? वाफवलेले सोयाबीन, कांदा, कांद्याची पात, टोमॅटो केचप, आलं, कोथिंबीर, लसूण, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि मीठ. तर आता सगळ्यात आधी काय करायचं? सर्वात आधी आपण तेल घेऊया थोडंसं पॅनमध्ये. अजून लागेल थोडं. ही थोडीशी चायनीज टाईपची डिश आहे का? सोया सॉस आहे म्हणून. सोयाबीनला चायनीज बेस देऊन त्याला त्या ग्रेव्हीवर करतोय आपण. ओके. हे गरम झाल्यावर आपल्याला आलं आणि लसूण थोडा थोडा घालायचं. ओके. आता कांदा, साधा कांदा आधी. याचा बेस पण फुल चायनीजच आहे, कांदा आणि लसूण आणि आलं.
थोडा कांद्याची पात. म्हणजे पातीचा कांदा घेतला तरी चालेल का? तरी ह्याला? चालतो. वेगळा घ्यायची गरज आहे हा असं फक्त नाही. हा आपण पांढरा होता म्हणून मी रंगासाठी म्हणून हा हिरवा हिरवा म्हणून पात घेतला. घेतली. हो. हा तोही घेतला म्हणजे पूर्ण तरी हा चालतो. पातीचा कांदा म्हणजे पात आणि कांदा दोन्ही घेतलं तरी तरी चालेल. चालतं. आता हे थोडं परतून घेऊया. तुमच्याकडे चायनीज कोणाला आवडतं जास्त करून? चायनीज तसं तर तिघांना आवडतं, माझ्या मुलाला मिस्टरांना, पण मुलाला जास्त. हो, मुलांना आवडणार हा. नाही असं कारण- होऊच शकत नाही. त्याच्याचमुळे हे मी सोयाबीनला थोडं इनोव्हेट केलं, कारण सारखं ते व्हेज मंचुरियन मागतात मुलं, तर कधी भाज्या आपल्याकडे घरी अवेलेबल नसतात. बरोबर. हे कसं हे आणि आणलं, त्यातून प्रोटीन खूप हा, आहे, प्रोटीन त्याच्यात जातं. प्रोटीन रिच आहे. त्याच्यामुळे हे त्याच्यात थोडंसं इनोव्हेटिव्ह केलं, तर त्याच्यामुळे आवडतं त्याला, चायनीज आवडतं म्हणून. हे आपला कांदा परतला गेल्यावर आपण ओके. टोमॅटो केचप घालायचं. हे साधारण आपण 4 चमचे घेऊया. त्यानंतर आपल्याला रेड चिली सॉस. हा जसं आपल्याला तिखट आवडेल त्याच्यावर आहे. रेड चिली आणि ग्रीन चिली सॉस. ओके. रेड आणि आणि ग्रीन green chili. दोन्ही सेम म्हणजे थोडं 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 घालायचं. घालायचं. त्याच्यात फ्लेवर मध्ये खूप मोठा फरक असतो का रेड आणि ग्रीनच्या? हो, फरक आहे. म्हणजे मुळात जो लाल आणि हिरव्या मिरचीत जो आहे फरक आहे, आहे. मेन कलर साठी सुद्धा. राईट. थोडासा सोया सॉस 1 चमचा. हा डार्क सोया सॉस आहे का लाईट? लाईट. लाईट. कारण डार्क सोया सॉस म्हणजे जवळपास 2 थेंब पुरतात. हो. त्याचे. ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया आपण. ओके. थोडंसं ते आपल्याला ग्रेव्ही ग्रेव्ही टाईप होईल. थोडं थोडं हा माझ्या हातनं इनव्हेरिएबली जास्त पडतं आणि मग नाही बरोबर. त्याच्यात आपल्याला आता सोयाबीनचे चंक्स. चंक्स घालायचे. हे कसे काय तुम्ही वाफवलेत नेमके? हे 2 तास भिजत घातले आणि कुकरमध्ये ह्याला 2 शिट्ट्या द्यायच्या ओके. की हे बॉईल होतात. ओके. व्यवस्थित. मिठाच्या पाण्यात वगैरे असं काही नाही नाही, साधेच भिजवायचे. उकडतात नाही, साधेच उकडायचे. एकदम सॉफ्ट होतात ना सॉफ्ट ते? होतात. सगळे घालू हे? हो. थोडंसं मीठ घालूया. आणि हे कशाबरोबर खातात ही करी? हे आपण राईस बरोबरही घेऊ शकतो, फ्राईड राईस Chinese बरोबर. बरोबर चायनीज आहे कुठल्याही. म्हणून. आणि ह्याला मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणून जर तुम्ही हे केलं तर तुम्ही ब्राऊन ब्रेड वगैरे सकाळी घेऊ शकता. ओके. विथ ब्रेड पण हा, खाऊ शकतो कारण म्हणजे. हे ड्राय असतं, तर तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून घेऊ शकता सकाळी. Right. आणि मुलं काय खुश, सकाळी सकाळी चायनीज हा, मिळत बरं, असेल किंवा काय हवंय त्यांना अजून. सो आता ही आपली डिश तयार आहे. हो, ही डिश आपली तयार आहे. कोथिंबीर फक्त वरून ना कोथिंबीर. घालायची? घालू थोडी? हो. चला, आमची डिश तयार झाली. तुमची साहित्य आणि कृती लिहून झाली का? नाही ना? मग लिहून घ्या पटकन. सोयाबीन करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले सोयाबीन, कांद्याची पात, कांदा, टोमॅटो केचप, आलं, कोथिंबीर, लसूण, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं, लसूण, कांदा आणि कांद्याची पात घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि पाणी घालून मिश्रण परतून घ्यावं. वाफवलेले सोयाबीन आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं आणि कोथिंबीरीनं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे मनापासून आभार. आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस करून दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. मी पण तुमचे, झी मराठीचे आणि आम्ही सारे खवय्येच्या पूर्ण टीमची मनापासून आभारी आहे. त्यांनी मला इथे याची संधी दिली, त्याच्यामुळे मी पण मनापासून आभारी आहे. थँक्यू. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? आणि हो, तुमच्याकडे पण काही खास रेसिपीज आहेत ना? अहो, मग ते आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया पण आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. तुम्ही खाऊन बघा आणि मला सांगा प्रतिक्रिया. मस्त आल्या. आला. तिन्ही डिशेस खूप छान होत्या. पण आजचा भाग इथेच संपलाय. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्या
आमच्या खव्याने तुम्ही काय दाखवणार आहात आज? आज आपण 2 पदार्थ करणार आहोत. बरं. एक आहे चिकन बॉल करी. चिकन बॉल करी. आणि दुसरं आहे इटालियन राईस रिसोटो.